नमो बुद्धाय. जय भीम. 4. दुःखी शोकग्रस्त आनंद. जसजसे वय होत चालले तसतशी तथागत बुद्धांना व्यक्तिगत लक्ष देणाऱ्या एखाद्या सहकार्याची आवश्यकता वाटू लागली. प्रथम तथागतांनी नंदाची निवड केली, त्यानंतर आनंदाची निवड केली. तथागतांच्या अंतिम समयापर्यंत व्यक्तिगत सहकारी म्हणून त्यांनी सेवा केली. आनंदाला तथागतांनी सेवक न मानता आपला आवडता सोबती म्हणून मानले. जेव्हा तथागत बुद्ध कुशीनारा येथे आले व 2 शालवृक्षांमध्ये तथागतांनी वास्तव्य केले, तेव्हा आपला अंतकाळ जवळ येत चालल्याचे पाहून आता आनंदाला विश्वासात घ्यावे असे तथागतांनी योजले. म्हणून तथागतांनी आनंदाला हाक मारले आणि म्हणाले, आनंद, ह्या शालवृक्षांमध्ये कुशीनाराच्या ह्या उपवनात रात्रीच्या 3ऱ्या प्रहरी तथागतांचे परिनिर्वाण होईल. तथागतांनी असे सांगितल्यावर स्थविर आनंद म्हणाला, तथागत, आपण बहुजनांच्या हितासाठी, बहुजनांच्या सुखासाठी, जगाच्या अनुकंपेसाठी, तसेच देव आणि मानवांच्या कल्याणासाठी अनंतकल्पतापर्यंत राहण्याची कृपा करावी. आनंदाने त्रिवार अशी विनंती केली. बस बस आनंदा, तथागतांची अधिक विनवणी करू नको. अशी विनंती करण्याची वेळ निघून गेली आहे. आनंद, आता तथागतांचा देह वृद्ध झाला आहे. तथागतांचा जीवन प्रवास आता संपत आला आहे. तथागतांची आयुर्मर्यादा देहाने गाठली आहे. शरीराची 80 वर्षे आता उलटली. ज्याप्रमाणे एखादे जुने शकट वापरून झिजून एखादे दिवशी मोडून पडते, तीच अवस्था तथागतांच्या देहाची झाली आहे. हे श्रवण केल्यावर आनंद तिथून निघून गेले. स्थविर आनंद दिसला नाही तेव्हा तथागतांनी भिक्खूंना विचारले, आनंद कुठे आहे? स्थविर आनंद निघून गेले आणि ते शोक करीत आहेत. भिक्खू म्हणाले. तथागतांनी एका भिक्खूला बोलवले व ते म्हणाले, जा आणि आनंदाला सांग की तुला तथागत बोलवत आहेत. आपण म्हणाल तसे. भिक्खू म्हणाला. आनंद आले आणि तथागतांच्या समीप जाऊन बसले. आनंद, आता रडू नकोस. तथागतांनी तुला मागेच सांगितले नाही का की आपल्या आवडत्या व निकट वस्तूंपासून अलग व्हावे लागणे, त्यांचा त्याग करणे, त्यांचा संबंध तोडावा लागणे हे स्वाभाविकच आहे. आनंद, तुझ्या अमाप प्रेम कार्यामुळे, दयाशील सुस्वभावामुळे तू दीर्घकाळपर्यंत तथागतांशी अगदी निकटवर्ती झाला आहेस. आनंद, तू हुशार आहेस. निष्ठेने प्रयत्न कर, म्हणजे तू सुद्धा विषयासक्ती, स्वार्थ, मोह व अज्ञान ह्यासारख्या अस्त्रवांपासून मुक्त होशील. नंतर आनंदाबद्दल भिक्खूंना उद्देशून तथागत म्हणाले, आनंद बुद्धिमान आहे. भिक्खू, हो, आनंद बुद्धिमान आहे. तथागतांची आपण जेव्हा भेट घ्यावी हे तो जाणतो. भिक्खू भिक्खुनींनी कोणत्या समयी भेट घ्यावी हेही तो जाणतो. उपासक उपासकांची भेटण्याची योग्य वेळ कोणती, राजा किंवा राज्यमंत्र्याची वेळ कोणती, तसेच दुसऱ्या आचार्यांची व शिष्यांची वेळ कोणती हेही त्याला ठाऊक आहे. भिक्खू, होय, आनंदाचे 4 विशेष आहेत. आनंदाला भेटल्यावर सर्वांना समाधान मिळते. त्याला पाहून त्याला आनंद होतो. सर्वांना आनंदाचे बोलणे ऐकून सुख मिळते. आनंद जेव्हा अबोल होतो तेव्हा ते बेचैन होतात. यानंतर आनंदाने पुन्हा तथागतांच्या परिनिर्वाणाचा विषय काढला. तथागतांना उद्देशून ते म्हणाले, तथागतांनी ह्या उजाड नगरीत, ह्या जंगलामध्ये त्याग करू नये. चंपा, राजगृह, श्रावस्ती, साकेत, कोसंबी, वाराणसी सारखी मोठमोठी नगरे आहेत. यापैकी कोणत्या तरी तथागतांनी परिनिर्वाण प्राप्त करावे. आनंद, असे बोलू नकोस. आनंद, असे बोलू नकोस. ही कुशीनारा देखील केशवती नावाची महासुदर्शन राजाची राजधानी होती. नंतर तथागतांनी आनंदावर 2 कार्य सोपवली. तथागतांनी आनंदाला सांगितले की चुंदाने दिलेल्या अन्नामुळे तथागतांच्या शरीराला मृत्यू आला अशी वार्ता पसरणार नाही याची खबरदारी घे. त्यामुळे चुंद संकटात सापडेल अशी भीती वाटते. तथागतांनी सांगितले की ह्या बाबतीत लोकांच्या मनातील भ्रम आनंदाने दूर करावा. आणखी एक गोष्ट त्यांनी आनंदास करण्यास सांगितली आणि ती म्हणजे कुशीनाराच्या मल्लांना जाऊन सांगणे की तथागत ह्या उपवनात आले असून रात्रीच्या 3ऱ्या प्रहरी तथागतांचे परिनिर्वाण होईल. तुझ्यावर दोष येईल अशी संधी तू देऊ नकोस. मल्ल कदाचित म्हणतील, आमच्या गावात तथागतांचे महापरिनिर्वाण झाले आणि आम्हालाही समजले नाही. तथागतांच्या अखेरच्या क्षणी तथागतांना भेटण्याची संधी आम्हाला मिळाली नाही. त्यानंतर स्थविर अनिरुद्ध व स्थविर आनंद ह्या उभयांनी त्यांनी धार्मिक चर्चेत उरलेली रात्र व्यतीत केली. पूर्वी प्रकट केल्याप्रमाणे रात्रीच्या 3ऱ्या प्रहरात तथागतांनी परिनिर्वाण प्राप्त केले.
जेव्हा तथागतांचे परिनिर्वाण झाले तेव्हा काही भिक्खू व आनंद हात पसरून रुदन करू लागले. काही तर दुःखातिशयाने जमिनीवर गडबडा मिळवू लागले व म्हणू लागले, तथागतांना फारच लवकर परिनिर्वाण आले. तथागतांनी फारच लवकर जीवन त्याग केला. जगातून फारच लवकर त्रिभुवन प्रदीप विझून गेला. वैशाखी पौर्णिमेच्या रात्री 3ऱ्या प्रहरात तथागतांचे परिनिर्वाण झाले. तथागतांचे महापरिनिर्वाण इसवी पूर्व 483 मध्ये झाले. पाली भाषेतल्या धम्मग्रंथात असे म्हटले आहे, दिवा तपती अधिच्छो रती अभाती चंदिमा सन्नद्धो खत्तियो तपती झाई तपती ब्राह्मणो अथा सब अहोरत्ती बुद्धो तपती तेजसा. सूर्य केवळ दिवसाच प्रकाशतो आणि चंद्र केवळ रात्रीलाच प्रकाशमान करतो. आपली शस्त्रास्त्रे धारण केल्यावर क्षत्रिय तेजस्वी दिसतो. जेव्हा ध्यानस्थ असतो तेव्हाच ब्राह्मण तेजपुंज दिसतो. पण बुद्ध मात्र स्वयं तेजाने दिवस रात्र सतत प्रकाशित असतात. निसंदेह बुद्ध जगाचा प्रकाश होते, त्रिभुवन प्रदीप होते, सर्वांचे दीपस्तंभ होते. 5. मल्लांचा दुःखद विलाप आणि एका भिक्खूस झालेला आनंद. तथागतांच्या आदेशानुसार आनंदाने मल्लांकडे जाऊन त्यांना ही घटना विदित केली. जेव्हा ही घटना समजली तेव्हा मल्लांच्या स्त्रिया, तरुण, पुरुष व कुमारिका दुःखित, खिन्न आणि शोकविह्वल झाले. काहींना केस विस्कटून, हात पसरून व जमिनीवर गडबडा लिहून शोक प्रदर्शित केला. त्यानंतर आपल्या कुमार कुमारिका व स्त्रियांसह मल्ल तथागतांच्या अंतिम दर्शनासाठी उपवनातील शालवाटिकेत गेले. तेव्हा स्थविर आनंदाने विचार केला, जर मी कुशीनाराच्या मल्लांना तथागतांना वंदन करण्यासाठी एकटे जाऊ दिले तर फार काळ व्यतीत होईल. म्हणून त्याने कुटुंबांचे गट केले. प्रत्येकजण तथागतांच्या चरणी विनम्र भावाने वंदन करून निरोप घेईल. या समयी पुष्कळ भिक्खूंच्या समवेत महास्थविर, महाकाश्यप, पावा ते कुशीनारा ह्या मार्गाने यात्रा करीत होते. त्याचवेळी पावाला जाणाऱ्या मार्गाने एक नग्न परिवारजक येत होता. महास्थविर महाकाश्यपांना तो नग्न परिवारजक दुरून दिसला. तो जवळ आल्यावर त्याने त्याला विचारले, मित्रा, तू आमच्या गुरूंना ओळखत असशीलच? होय मित्रा, मी त्यांना ओळखतो. श्रमण गौतमांचे निधन होऊन आज 1 सप्ताह झाला. हे वृत्त ऐकताच भिक्खूगण शोकविह्वळ होऊन रुदन करू लागला. या भिक्खूगणात उतार वयात संघात दाखल झालेला सुभद्र नावाचा एक भिक्खू होता. तो म्हणाला, पुरे, आता विलाप पुरे, आता शोक पुरे. आपण श्रमण गौतमांच्या निर्बंधनातून मुक्त झालो हे बरे. हे तुम्हा शोभते, हे शोभत नाही. अशा त्यांच्या निर्बंधाने आपण हैराण झालो होतो. आता आपल्याला हवे ते करता येईल आणि नको ते करावयाची गरज पडणार नाही. तथागत आपल्यातून निघून गेले हे बरे नाही का झाले? मग रडता कशासाठी, शोक कशाला करता? ही तर आनंदाची घटना आहे. तथागत हे असे मोठे व शिस्तीचे कठोर भुक्ते होते. 6. अंतिम सन्मान विधी, महापरिनिर्वाण. कुशीनाराच्या मल्लांनी मग स्थविर आनंदाला विचारले, तथागतांच्या अंतिम अवशेषाची काय व्यवस्था करायची? आनंद म्हणाला, सम्राटांच्या अंतिम अवशेषांचा जसा सन्मान करतात तसा सन्मान तथागतांच्या अंतिम अवशेषाचा करावा. सम्राटांच्या अंतिम अवशेषांचा कसा सन्मान केला जातो? आनंदाने उत्तर दिले, सम्राटांचा देह नव्या कोऱ्या वस्त्रात गुंठित करतात, त्यानंतर तो कापसाने गुंढाळतात, नंतर पुन्हा वस्त्राने गुंढाळतात. असे एकामागून एक दोन्ही प्रकारचे 500 फेरे होईपर्यंत करतात. नंतर तो देह लोखंडाच्या तेलाच्या कढईसारख्या पात्रात ठेवून त्यावर तसेच लोखंडी तेलाच्या कढईचे झाकण ठेवून तो बंद करतात. नंतर सर्व प्रकारची सामग्री आणून चिता रचतात. अशा पद्धतीने सम्राटांची उत्तरक्रिया केली जाते. मल्ल म्हणाले, तसेच आपण करू. मग मल्ल म्हणाले, तथागतांच्या अंतिम अवशेषांना अग्निसंस्कार करण्यास आता उशीर झाला आहे, उद्या ते करूया. नंतर कुशीनाराच्या मल्लाने आपल्या सेवकांना आज्ञा केली, तथागतांच्या अंतिम सन्मान विधीची तयारी करा. सुगंध पुष्पमाला गोळा करा. तसेच वादकांनाही बोलवून घ्या. नृत्य, भजन, गायन, पुष्पमाला, सुगंध, वस्त्रांची आच्छादने, फुलांची तोरणे इत्यादिकांनी तथागतांच्या अंतिम अवशेषांना मान सन्मान व आदरांजली अर्पण करण्यात दुसरा दिवसही निघून गेला. असा 3रा, 4था, 5वा आणि 6वा दिवसही गेला. 7व्या दिवशी कुशीनाराच्या मल्लाने विचार केला, आज तथागतांचा देह अवशेषांना हलवू या आणि अंतिम सन्मान विधी समारंभ करूया.
नंतर मल्लांच्या 8 प्रमुखांनी ताटीला खांदा देण्यासाठी सिद्ध व्हावे म्हणून स्नाने केली व नवी वस्त्रे प्रदान केली. नंतर तथागतांचा अंतिम देह अवशेष उचलून मुकुट बंधन नामक पूर्वेकडे असलेल्या चैत्याकडे नेण्यात आले. तिथे देह उतरवून त्यास अग्निस्पर्श करण्यात आला. काही काळानंतर तथागतांच्या नश्वर अंतिम अवशेषाची रक्षा झाली. 7. तथागत बुद्धांच्या कुलांकरता संघर्ष, रक्षेसाठी कलह. तथागतांच्या देहाला अग्नीने भस्मसात केल्यानंतर कुशिनाराच्या मल्लाने रक्षा व अस्थि गोळा केल्या व सभागृहात त्या ठेवून भाले व धनुष्यांच्या त्यांच्या भोवती कोट केला. कोणी त्या सर्व किंवा त्यांचा अंश चोरू नये म्हणून तिथे पहारा बसवला. सप्ताहापर्यंत नृत्य, गायन, वादन, पुष्पमाला व सुगंध इत्यादी उपचाराने मल्लाने त्या रक्षा अस्थींना मान सन्मान व आदरांजली अर्पण केली. मग देशाचा राजा अजातशत्रू याच्या कानी आले की तथागतांचे कुशिनारा येथे परिनिर्वाण झाले आहे. त्याने मल्लांकडे दूत पाठवला आणि तथागतांच्या अवशेषांचा थोडा अंश मिळावा म्हणून विनंती केली. याचप्रमाणे वैशालींच्या लिच्छव्यांकडून, कपिलवस्तूंच्या शाक्याकडून, आत्तकप्प्यांच्या वल्लियांकडून, रामगामाच्या कोल्ह्यांकडून आणि पावाच्या मल्लांकडून दूत आले. आस्थीचा हिस्सा मागणाऱ्यात वेट दिप्पाचा एक ब्राह्मणही होता. एवढ्या मागण्या आलेला पाहून कुशिनाराचा मल्ल म्हणाले, तथागतांचे परिनिर्वाण आमच्या गावात झाले. तथागतांच्या अवशेषांचा अंशही आम्हा कुणाला देणार नाही. त्यांच्यावर फक्त आमचाच हक्क आहे. परिस्थिती चिघळत चाललेली पाहून द्रोण नावाचा एक ब्राह्मण मध्यस्थीसाठी पुढे आला. तो म्हणाला, माझे 2 शब्द ऐका. द्रोण म्हणाला, ज्या तथागताने आपणास संयमाचे, शांतीचे शिक्षण दिले, त्याच तथागतांच्या अंतिम अवशेषाच्या हिश्श्यासाठी संघर्ष, रक्तपात आणि युद्ध व्हावे हे अनुचित होय. आपण सर्वांनी एकमताने, मित्रत्वाने व दिलजमाईने आस्थींचे सारखे 8 हिस्से करण्याचे ठरवावे आणि प्रत्येक राज्यात त्यावर स्तूप उभारावेत की जेणेकरून त्या ठिकाणी त्यांची पूजा जनतेला करता येईल. कुशिनाराच्या मल्लांनी मान्यता दर्शवली आणि ते म्हणाले, हे ब्राह्मणा, तूच ह्या अवशेषांचे सारखे 8 हिस्से करून सुयोग्य वाटणी कर. ठीक आहे. द्रोणाने संमती व्यक्त केली. नंतर त्याने तथागतांच्या अवशेषांचे सारखे 8 हिस्से केले. हिस्से करून झाल्यावर द्रोण म्हणाला, मला हे रक्षापात्र द्याल तर त्यावर मी हे एक स्तूप बांधून काढीन. सर्वांनी ते पात्र त्याला देण्यास मान्यता दर्शवली. अशा रीतीने तथागतांच्या अस्थी रक्षेची विभागणी झाली आणि संघर्ष शांतीने आणि सलोख्याने मिटला. 8. बुद्धांप्रती एकनिष्ठता. या घटना घडण्याचे स्थान श्रावस्ती. त्यावेळी पुष्कळचे भिक्खू तथागतांसाठी चिवर तयार करण्यात दंग होते. 3 महिन्यात चिवर तयार झाले की तथागत चरिकेला निघतील असे त्यांना वाटले. त्यावेळी इसिदत्त आणि पूर्ण ह्या नावाचे 2 राज्याधिकारी काही कामानिमित्त साधुका येथे राहिले होते. त्यांना असे कळले की पुष्कळसे भिक्खू तथागतांसाठी चिवर तयार करण्यात दंग आहेत. 3 महिन्यात चिवर तयार झाले की तथागत चारिकेला निघतील असे त्यांना वाटते. तेव्हा इसिदत्त आणि पूर्ण ह्यांनी एका माणसाला रस्त्यावर उभे राहण्यास सांगितले. त्याला सांगितले, जेव्हा तथागत अरहंत सम्यक संबुद्ध तुला येताना दिसतील तेव्हा धावत येऊन आम्हाला कळव. 2-3 दिवस त्या माणसाने तिथे राहून त्यांची प्रतीक्षा केल्यानंतर त्याला दूरवरून तथागत येताना दिसले. धावत येऊन त्याने इसिदत्त आणि पूर्ण यांना सांगितले, तथागत अरहत सम्यक संबुद्ध येत आहेत. आपल्याला जे योग्य करावयाचे असेल ते करावे. तेव्हा इसिदत्त आणि पूर्ण हे राज्याधिकारी तथागतांना सामोरे गेले आणि त्यांच्या समीप गेल्यावर त्यांनी तथागतांना अभिवादन केले व ते तथागतांच्या मागून पावले टाकीत चालू लागले. नंतर तथागत राजमार्ग सोडून बाजूला गेले. तिथे एका वृक्षाच्या खाली त्यांच्यासाठी सिद्ध करण्यात आलेल्या आसनावर स्थानापन्न झाले. इसिदत्त व पूर्ण ह्यांनी त्यांना अभिवादन केले व ते एका बाजूला बसले. नंतर ते तथागतांना म्हणाले, तथागत, आम्हाला जेव्हा समजले की आपण कौशल देशात चरिकेकरता जाणार आहात तेव्हा तथागत आमच्यापासून दूर चालले याचे आम्हाला वाईट वाटले. तथागत, आम्हाला जेव्हा समजले की आपण श्रावस्ती सोडून कौशल देशात चरिकेसाठी चालला आहात तेव्हा तथागत आमच्यापासून दूर जाणार ह्या विचाराने आम्ही पुन्हा विवश व खिन्न झालो. तथागत आणि आम्हाला जेव्हा समजले की तथागत कौशल सोडून मल्ल देशात जाणार आहेत नव्हे गेलेही तेव्हा आम्ही निराश व खिन्न झालो. तथागत, पुन्हा आम्ही ऐकले की तथागत मल्ल देश सोडून वज्जी देशात जाणार आणि तथागत गेलेही की तथागत वज्जी देश सोडून काशीला जाणार आणि तथागत गेलेही की तथागत काशी सोडून मगध देशात यात्रेला जाणार आणि तथागत गेले. तेव्हा तथागत आमच्यापासून दूर चालले म्हणून आम्ही निराश व खिन्न झालो.
पण तथागत आम्हाला जेव्हा समजले की तथागत मगच सोडून काशीला येणार आणि तथागत तसे निघाले, तेव्हा आम्हाला आनंद झाला आणि आमचे हृदय उचंबळून आले की तथागत आमच्याजवळ आले. आणि जेव्हा आम्ही ऐकले की तथागत काशीमध्ये संचार करीत आहेत, तेव्हा आम्हाला तसाच आनंद झाला. नंतर तथागतांच्या काशी ते वज्जी, वज्जी ते मल्लदेश आणि मल्लदेश ते कौशलपर्यंत संसाराचे कसे वर्णन करून ते म्हणाले. पण तथागत जेव्हा आम्ही ऐकले की तथागत कौशल देशाहून श्रावस्तीच्या दिशेने चारिका करीत निघाले, तेव्हा तथागत आमच्या अगदी समीप येणार म्हणून आम्हाला आनंद झाला व आमचे हृदय उचंबळून आले. जेव्हा आम्ही ऐकले की तथागत श्रावस्तीमध्ये अनाथपिंडिकाच्या जेतवन विहारात विहार करीत आहेत, तेव्हा तथागत आमच्या निकट आहेत याचा आम्हाला आनंद होऊन आमचे हृदय उचंबळून आले. नमो बुद्धाय. जय भीम.